गुड मॉर्निंग मंडळी. आज सकाळी सकाळी गटारी स्पेशल कोंबडी वडे करायचा म्हणून बेत बनवायला लागले. तर उठल्या उठल्या हा बेत झालाय म्हणून सगळ्यात पहिले मी आता चहा बाजूला बनतोच आहे तोपर्यंत वाटणाची पण तयारी करून घेते. म्हणजे हे सगळी कामं पूर्वतयारी करून ठेवली की आपल्याला फटाफट कामं करता येतात पुढची. तर त्या वाटणासाठी मी आता हे सगळं भाजत ठेवते गॅसवरती आणि तोपर्यंत बघा आपला चहा रेडीच झालाय. आज आहे ना अचानक हा सकाळी सकाळी बनलेला बेत आहे मटन वडे. आज मटन आणि कोंबडी वडे किंवा मटन वडे बोला तुम्ही, सागोती वडे कोकणात त्याला म्हणतात. तर त्याचा प्लॅन सगळा केलाय. तर आता फटाफट मला तयारी करायची आहे म्हणून पहिलेच मी हे काम करायला घेतलंय. चला तर मग अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झालीये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटन वडे आणि मटणाची सविस्तर रेसिपी देते. मटन वड्यासाठी लागणाऱ्या सर्व इन्ग्रेडियंटची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता आपण बघूयात वड्याचं पीठ कसं तयार करतात. चला तर मग पहिले आपण पिठासाठी लागणाऱ्या भाजणीच्या मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर पहिले त्याच्यासाठी मी पाववाटी उडीद डाळ घेतली आहे. ही डाळ मी पहिले स्वच्छ अशी कपड्याला पुसून घेतली आहे. त्यानंतर 7 ते 8 लवंगा, 15 ते 20 काळे मिरीचे दाणे, 3 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून जिरं, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्यानंतर अर्धा टेबलस्पून मेथी. हे जिन्नस आपल्याला व्यवस्थित खरपूस असे मीडियम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस असे मस्त लालसर असे खरपूस भाजून झालेत. आता गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर थंड झाल्यावर आपण याचं म्हणजे बारीक पीठ करून घेऊयात. हे भाजलेले जिन्नस मी आता मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि याला वाटून घेते. आता इथे आपण प्रमाण बघून घेऊयात मटन वड्यासाठी लागणारं. तर मी हा 1 कप घेते. त्याच प्रमाणानुसार मी पुढचं सर्व जिन्नस घेते. तर मी पहिले इथे तांदळाचं पीठ घेते 3 वाट्या किंवा 3 कप. आता त्याच कपानी मी आता इथे 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन आणि ह्यात आपला भाजलेला मसाला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचा आहे. ह्यामध्ये पाव टेबलस्पून इतके हळद घालायची आहे. ते मी प्रमाणानुसार मीठ घालते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मळण्यासाठी कोमट पाणी घ्यायचे. आता हळूहळू कोमट पाणी घालून थोडं घट्ट सरस मळून घ्यायचे. इथे आता आपलं मस्त घट्ट सरस पीठ मळून झालंय. याला झाकून ठेवायचं. 1 तासासाठी झाकून ठेवायचं. मग याचे वडे करायला घ्यायचे. वड्याचं पीठ मळून झालंय. आता मटणाची तयारी करायला सुरुवात करूयात.
हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आता मी पहिले. इथे बघा मी मटण मस्त धुवून घेतलंय. आता याला मॅरिनेट करून घेते. इथे मटण मॅरिनेट करायला मी 1 टेबलस्पून इतकी आलं लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून हळद आणि पाव कप दही सगळं आता मॅरिनेशन करून ठेवते. हे मॅरिनेट करून आपल्याला अर्धा ते 1 तास ठेवायचे. आता हे मॅरिनेट केलेलं मटण मी झाकून बाजूला ठेवून देते. हॅलो, तुम्ही आता बघितलं असेल की आपली आता मटण वड्याची पूर्वतयारी झालेली आहे. तर इथे मी प्रॉपर मटण वड्याचं पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि इथे मटण पण मॅरिनेट करून घेतले. मटण मॅरिनेट करून जवळजवळ 1 तास झालाय. तर आता आपण इथे पटापट फोडणी घालायला घेऊयात. तर आता मी गॅस अगदी मंद आचेवर ठेवलाय. पहिले आता मी ते 4 पळ्या तेल टाकून घेते कुकरमध्ये. इथे आता तेल तापेपर्यंत मी एक कांदा फोडणीसाठी बारीक करून घेते. तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी तमालपत्र आणि कांदा टाकून घेते. यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून इतकी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आपण आता मगाशी मॅरिनेट करतानाही आलं लसूण पेस्ट टाकली होती, त्यामुळे इथे त्या प्रमाणानुसार मी 1.5 चमचा एवढी आलं लसूण पेस्ट टाकली आहे. हे सगळं 2 मिनिटं एकजीव झाल्यावर ह्याच्यात आपण अगदी चिमूटभर हिंग घालून घ्यायचे आणि मी ही मटणाची चरबी अशी वेगळी करून घेतलीये. ही पण मी कांद्यावरच घालून घेते, कारण या चरबीला पण तेल सुटते. तर मस्त ही कांद्यासोबत एकजीव होईल. आणि मग आपण ह्याच्यात थोडेसे मसाले घालून घेऊया. इथे आपण आता सुके मसाले घालून घेऊया. अर्धा टेबलस्पून हळद, दोन टेबलस्पून जाईल इतकी धणे जिरे पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर आणि 3 चमचे लाल मसाला, मिक्स मसाला, मालवणी मसाला, जो मसाला तुम्ही वापरता इथे तो 3 चमचे टाकून घेतलाय मी. आता माझा हा एवढा तिखट आहे मसाला, त्यामुळे मी माझ्या प्रमाणानुसार इथे घालून घेतलाय. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घालून घ्या. हे एकजीव करून घेऊयात आणि 2 मिनिटासाठी होऊन देऊयात. याच मसाल्यांसोबत आपण 1 टेबलस्पून इतका मटन मसाला घालून घेऊयात. आता यांना तेल सुटेपर्यंत आपण बारीक आचेवर शिजून देऊयात. इथे आता आपल्याला कांद्याला बघा तेल सुटले आपल्या. आता याच्यात मटण घालून घ्यायचंय. आता मॅरिनेशनच्याच भांड्यात अगदी थोडंसं पाणी घेऊन मी इथे पाणी घालून घेते आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून याला आता झाकण लावून घेते. आता इथे कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या होऊन देते. आता हे आपण भाजलेले जे कांदा खोबरं होतं ते वाटण करून घेऊया. मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊयात. हे मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करून घेते आणि व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं.
कुकरला 3 शिट्या झाल्यावर मी कुकर बंद करून घेतलाय. तोपर्यंत बाजूलाच मी भात लावून घेते. कुकर थोडा थंड होऊन द्यायचा आहे. मग नंतर आपण या मटणाला वाटण लावून पुन्हा कुकर लावायचा आणि 4 ते 5 शिट्यांमध्ये, म्हणजे तुमच्या कुकरमध्ये ज्याप्रमाणे शिजतं त्याप्रमाणे तुम्ही तो कुकर पुन्हा लावून घ्यायचा आहे. तोपर्यंत आता आपण इथे वड्यांचं पीठ बघून घेऊयात. आता वड्यांचं पीठ व्यवस्थित मऊ झाला 1 तास होऊन गेला याला. पण आता याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग वडे करायला घ्यायचं. पीठ मळून झाल्यावर तुम्ही जितका वेळ ते ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा, म्हणजे ते चांगलं मऊसूद होतं. आदल्या दिवशी रात्री तुम्ही जर हे पीठ मळून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी हे पीठ खूप छान होतं. आता इथे वडे करायची सुरुवात करायची. आता वडा थापण्यासाठी मी एक कपडा इथे असा व्यवस्थित भिजवून घेतलाय. आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वड्याचं पीठ काढून घ्यायचं, गोळा बनवायचा आणि थापायचा व्यवस्थित. थोडं हाताला पाणी घेऊन थापायचंय, म्हणजे तो व्यवस्थित थापला जातो. अगदी बारीक नाही करायचंय आणि एकदम जाड पण नाही ठेवायचंय. आपल्याला व्यवस्थित तळला गेला पाहिजे तो. तेल पण इथे तापलेलं आहे. वडा मस्त फुगलाय. अशाच प्रकारे सगळे वडे करून घ्यायचे. दोन्ही साइडनी व्यवस्थित तळायचे ते. अशाच प्रकारे आपण वडे थापून आणि तळून घ्यायचे. मी दाखवलेल्या प्रमाणानुसार तुम्ही जर वडे कराल ना तर खरंच चविष्ट होतील हे वडे. बघा मस्त असे वडे फुगतायत. आता कुकर व्यवस्थित थंड झालाय. शिटी उचलून बघायचं आणि कुकर खोलून घ्यायचा. 3 शिट्या करून आपलं मटण आता एवढं शिजले. याच्यात आपण केलेलं वाटण घालून घेऊयात. आता पुन्हा मी गॅस चालू करून घेतलाय. इथे आपण वाटण घालून घेऊयात. आणि याच वेळी तुम्हाला पाणी, मीठ, मसाला वगैरे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे पुन्हा झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत, किंवा तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्यांमध्ये शिजतं तेवढ्या शिट्या करून घ्यायच्या आणि कुकर बंद करायचा. अशा प्रकारे रेडी झाला आहे आपला हा गटारीचा बेत. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सुंदरशा कमेंट करून नक्की सांगा.
अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.